श्री स्वामी समर्थ। साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 23 मार्च 2025 ते शनिवार 29 मार्च 2025 या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत। मंगळवार 25 मार्च रोजी पापमोचनी स्मार्त एकादशी आहे। बुधवारी 26 मार्च रोजी भागवत एकादशी आहे। गुरुवारी 27 मार्च रोजी प्रदोष आणि शिवरात्री आहे। शनिवारी 29 मार्च रोजी अमावस्या आहे। या आठवड्यातील ग्रह बदलांमध्ये शनिवारी 29 मार्च रोजी शनी ग्रहाचा मीन राशीमध्ये प्रवेश होत आहे। शनिवारी 29 मार्च रोजी शनी ग्रहाचा होणारा मीन राशीमधील प्रवेश मकर राशीची 7.5 समाप्त करणार आहे आणि मेष राशीची 7.5 सुरू करणार आहे। या शनीच्या गोचर भ्रमणाचा 12 राशींवर कसा परिणाम होत आहे आणि त्यासाठी आपण कुठल्या प्रकारची उपासना करायची आहे याचा स्वतंत्र व्हिडिओ मी YouTube चॅनलवर अपलोड करणार आहे। या आठवड्यामधील चंद्राचं भ्रमण प्रमुखतः धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीमध्ये आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। व्यवसाय नोकरीमध्ये वाढलेला विरोधकांचा त्रास या आठवड्यामध्ये कमी होईल। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल आणि मान सन्मान वाढेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम ग्रहांची साथ लाभणार आहे। 23, 24, 25, 26, 27 आणि 28 मार्च हे 6 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत आणि लाभ देणारे आहेत। या आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे 29 मार्च हा तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत आहे। त्यामुळे 29 मार्च रोजी तुम्ही दक्षता बाळगावी। या आठवड्याच्या सुरुवातीपासून लाभलेल्या तुम्हाला या ग्रहांच्या अनुकूलतेमुळे महत्त्वाचे निर्णय घेता येतील। व्यवसाय नोकरीमध्ये मोठे बदल घडवता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान प्राप्त झालेलं आहे। व्यवसाय नोकरीमध्ये महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येणार आहेत। वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा। बदली, बढती किंवा पगारवाढीशी संबंधित तुमच्या अडीअडचणी तुम्हाला या आठवड्यामध्ये सोडवता येतील। त्या दृष्टीने तुम्ही पाठपुरावा करावा। व्यवसायामध्ये तुम्ही नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकाल। व्यवसाय वाढीच्या दृष्टीने तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुमचा उत्साह वाढलेला असेल। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा जाईल। विद्यार्थी, गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येणार आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेलं मार्गदर्शन या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल। एखाद्या दूरच्या प्रवासाचे देखील तुम्ही बेत आखू शकाल। कुटुंबासमवेत, मित्रमंडळींसमवेत तुमचे सहलीचे योग आहेत। हा आठवडा अनेक अर्थाने तुम्हाला लाभ देणार आहे। आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये कमी होतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येणार आहेत। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। ज्या गृहिणींचे लघु उद्योग किंवा गृह उद्योग आहेत अशा गृहिणींसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा आहे। या आठवड्यामध्ये महिलांना उत्तम आर्थिक स्थिरता प्राप्त होईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा जाईल। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून तुम्हाला लाभ होतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठे अधिकार प्राप्त होतील। सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा आहे। तुम्ही केलेल्या नियोजनाचा उत्तम लाभ तुम्हाला या आठवड्यामध्ये होणार आहे। गुरुवारी 27 मार्च रोजी येणाऱ्या प्रदोष आणि शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरं वस्त्र अर्पण करावं आणि 1 मूठ तांदूळ तुम्ही शिवलिंगावर अर्पण करून कार्यसिद्धीस जाण्यासाठी आणि कार्यातल्या अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा जाईल, परंतु आठवड्याची सुरुवात तुम्हाला थोडी सावधपणे करावी लागेल। 23 आणि 24 मार्च हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना या 2 दिवसांमध्ये विशेष सावधानता बाळगणं गरजेचं आहे। कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी 23 आणि 24 मार्च हा दिवस वर्ज्य आहे। या 2 दिवसांमध्ये तुम्ही कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये। पुढे येणारे 25, 26, 27, 28 आणि 29 मार्च हे 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। या 5 दिवसांमध्ये तुम्ही आर्थिक गुंतवणूक करावी, महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घ्यावेत। गुंतवणुकीसाठी हे 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। व्यवसायामधील अडीअडचणी या 5 दिवसांमध्ये तुम्हाला सोडवता येतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही या 5 दिवसांमध्ये घ्यावेत। जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं, भविष्याशी निगडीत गुंतवणुकी करणं यासाठी हे 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। आठवड्याच्या सुरुवातीला जरी थोडं नकारात्मक ग्रहमान तुम्हाला प्राप्त
प्राप्त झालं असलं तरी देखील पुढील 5 दिवस तुम्हाला अनुकूल ग्रहमानाचे आहेत, महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचे आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला राखलेला संयम हा तुम्हाला पुढे उत्तम लाभ देणारा ठरू शकतो. त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींनी आठवड्याची सुरुवात संयमानं करावी. व्यवसायामध्ये नवीन क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण करू शकाल. ऑटोमोबाईल, वाहनांशी निगडीत, शेतीशी निगडीत, खते, बी बियाण्यांशी निगडीत, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, फॅशन इंडस्ट्री या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला उत्तम संधींचा लाभ या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा वरिष्ठांची मर्जी राखण्याचा आहे. वरिष्ठांशी कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद या आठवड्यामध्ये आपण वाढवू नये. नोकरदार मंडळींना काही अतिरिक्त जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागेल. सुरुवातीला या जबाबदाऱ्या थोड्या मनाविरुद्ध वाटतील, परंतु या जबाबदाऱ्या आपण उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल आणि आपल्या कार्यकुशलतेचं या आठवड्यामध्ये सर्वांकडून कौतुक होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन संधींचा लाभ घेण्याचा आहे. विद्यार्थ्यांना निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, परदेशाशी निगडीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही केलेले प्रयत्न हे तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत. गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी महिलांना सोडवता येतील. महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावा. कुटुंबाशी निगडीत, संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण जाणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान आहे. आठवड्याची सुरुवात जरी थोडी संथपणे झाली तरी देखील तुम्हाला पुढील 5 दिवस उत्तम लाभ देणारे आहेत. आरोग्याच्या लहान-सहान तक्रारींना देखील तुम्ही दुर्लक्षित करू नये. या आठवड्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीसाठी उत्तम ग्रहमान प्राप्त झालेलं आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये उत्तम लाभ होणार आहे. शेअर्स, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी ज्येष्ठ नागरिकांना हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे. गुरुवारी 27 मार्च रोजी येणाऱ्या प्रदोष आणि शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही मध्यान्ह काळामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन 1 मूठ तांदूळ अर्पण करावी, 1 पांढरं वस्त्र अर्पण करावं आणि गरजूंना अन्नदान करावं. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे. आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम लाभानं होण्याची शक्यता आहे, परंतु मध्यामध्ये आलेले 25 आणि 26 मार्च हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. कुठल्याही प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. आर्थिक निर्णय घेत असताना 25 आणि 26 हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. फसवी परिस्थिती या 2 दिवसांमध्ये निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना आपण बळी पडू नये. अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करत असताना, आर्थिक व्यवहार करत असताना दक्षता बाळगावी. या 2 दिवसांमध्ये बाळगलेली ही सावधानता तुम्हाला पुढील 3 दिवस उत्तम लाभ देणारी ठरेल. कमोडिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा. प्रसंग परिस्थितीचं अवधान राखावं. नोकरदार मंडळींनी देखील महत्त्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद आणि वादविवाद वाढवू नये. या आठवड्यामध्ये कुठलाही निर्णय घेत असताना सावधानतेने घेणं गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो. या आठवड्यामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये कोणाशीही तुम्ही वादविवाद वाढवू नये. मिथुन राशीचे व्यक्ती हा आठवडा जेवढा सावधपणे व्यतीत करतील तेवढं त्यांच्या लाभाच्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे मिथुन राशीचे व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण जाणार आहे. महत्त्वाचे निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येणार आहेत. काही महत्त्वाचे निर्णय घेत असताना तुम्हाला अडचणी वाढण्याची शक्यता आहे, परंतु यासाठी तुम्हाला मार्गदर्शन देखील प्राप्त होईल. ग्रहांची अनुकूलता या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभलेली आहे, परंतु आठवड्याच्या मध्यामध्ये आलेले 2 दिवस हे तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. तुमच्या प्रगतीचा वेग मंदावणारे हे 2 दिवस आहेत, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. व्यवसायामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. भागीदारी व्यावसायिक, कारखानदार, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला नवीन योजना राबवता येतील. सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे. वरकरणी हा आठवडा तुम्हाला थोडा दगदगीचा आणि धावपळीचा वाटण्याची शक्यता आहे, परंतु या आठवड्यामध्येच घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. समाज उपयोगी निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल. सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मान तुम्हाला प्राप्त होईल. सरकार दप्तरी अडकलेली कामं तुम्ही या आठवड्यामध्ये मार्गी लावू शकाल. या आठवड्यामध्ये केलेला पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल. हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल. तुमच्या भवितव्याशी निगडीत महत्त्वाचे निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येणार आहेत. या दृष्टीने तुम्हाला सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन प्राप्त होईल. गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण जाणार आहे.
तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये या आठवड्यामध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता आहे। उष्णता आणि वाताचे विकार या आठवड्यामध्ये वाढू शकतात, त्यामुळे दक्षतापूर्वक वागावं। वातावरण बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे। ज्या गृहिणींचे व्यवसाय आहेत, गृह उद्योग आहेत किंवा नोकरीमध्ये आहेत, अशांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे। काही महत्त्वपूर्ण बदल या आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये घडण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेता येतील। कुटुंबाशी निगडीत निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा जाईल। घरातील एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त तुमची व्यग्रता वाढण्याची शक्यता आहे। एखादं मंगल कार्य तुमच्या घरामध्ये घडण्याची शक्यता आहे। शनिवारी 29 मार्च रोजी येणाऱ्या अमावास्येच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही शनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन दिवा लावावा आणि दर्शन घ्यावं। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे, संमिश्र लाभाचा आहे। त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही स्वरूपात कुठल्याही अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवहार करू नये अशी गरज भासल्यास सावधानता बाळगणं गरजेचं आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। कमोडिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे, त्यामुळे कुठल्याही फसव्या परिस्थितीला बळी पडू नये। या आठवड्यामध्ये तुम्हाला आर्थिक प्रलोभन येण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा असल्यामुळे आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता आहे आणि आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। व्यावसायिक निर्णय या आठवड्यामध्ये सावधपणे घ्यावेत। सामाजिक प्रतिष्ठा जपावी। महत्त्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी चर्चा सल्ला मसलत करणं आवश्यक आहे। कार्यक्षेत्रामध्ये या आठवड्यामध्ये वाढ होईल, नवीन संधींचा देखील लाभ होईल, परंतु प्रत्येक परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। नवीन योजना राबवत असताना या आठवड्यामध्ये दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। आरोग्याच्या कुठल्याही लहान सहान तक्रारींकडे आपण दुर्लक्ष करू नये। प्रवासामध्ये विशेष दक्षता बाळगावी। वाहनांशी निगडीत व्यवहार आणि व्यापार करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। कायदेशीर बाबींमध्ये हा आठवडा तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे। वडिलोपार्जित संपत्तीचा वाद या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे दक्षतापूर्वक वागावं, परंतु त्यातूनही योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकाल। हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणार आहे, त्यामुळे शक्यतो या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी किंवा काही महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण जाणार आहे। जे विद्यार्थी घरापासून दूर राहत आहेत, हॉस्टेलवर किंवा परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा। या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता जरी प्राप्त झालेली असली तरी देखील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य कसं प्राप्त होईल यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। गृहिणींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये या आठवड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे। ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींकडे या आठवड्यात दुर्लक्ष करू नये। या आठवड्यामध्ये केलेलं दुर्लक्ष भविष्यात तुमचे आजार वाढवणारं ठरू शकतं, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागावं। एकंदरीतच कर्क राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यात कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, परंतु काही दक्षता बाळगणं गरजेचं आहे। त्यामध्ये प्रमुखतः आर्थिक निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत। सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी वादविवाद टाळावेत। प्रवासामध्ये दक्षता बाळगावी। या आठवड्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास, आर्थिक निर्णय घेण्याची गरज भासल्यास किंवा काही कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करण्याची गरज भासल्यास या आठवड्याच्या 25, 26 आणि 29 मार्च हे 3 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत। या 3 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला उत्तम लाभाचे ठरतील। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी कर्क राशीच्या व्यक्तींनी गुरुवारी 27 मार्च रोजी येणाऱ्या प्रदोष आणि शिवरात्रीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन 1 मूठ तांदूळ, 5 खारका, 1 शुभ वस्त्र आणि 1 श्रीफळ अर्पण करावं आणि शनिवारी 29 मार्च रोजी येणाऱ्या अमावास्येच्या तिन्ही सांजेच्या वेळेस शनी मारुती मंदिरामध्ये जाऊन अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावावा। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे। महत्त्वाचे निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगणं गरजेचं आहे। आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस म्हणजे 23 आणि 24 मार्च हे 2 दिवस तुमच्यासाठी भाग्यवृद्धिकारक आहेत। त्यामुळे आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम लाभानं होईल, महत्त्वपूर्ण निर्णयांना होईल। परंतु 25, 26 आणि 29 मार्च हे 3 दिवस तुमच्यासाठी प्रतिकूलता दर्शवणारे आहेत, त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या 3 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे। या 3 दिवसांमध्ये प्रवासात विशेष दक्षता बाळगावी। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा या 3 दिवसांमध्ये करत असताना
विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी या आठवड्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे सोडवता येतील। हा आठवडा तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य प्रदान करणारा आहे, परंतु तुमच्या खर्चाच्या प्रमाणात देखील वाढ करणारा ठरू शकतो। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये तुम्हाला दक्षता बाळगावी लागेल। कुठल्याही अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करत असताना, आर्थिक निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी या आठवड्यामध्ये तुम्हाला सोडवता येतील। सिंह राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये संयम राखावा लागेल, कारण काही महत्त्वाच्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला अनुकूल ग्रहमानाची वाट पाहावी लागणार आहे। तुम्ही राखलेला हा संयम तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरू शकतो। या आठवड्यामधील 23, 24, 27 आणि 28 मार्च हे 4 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत। त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास या 4 दिवसांमध्ये घ्यावी। हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी जरी सामान्य प्रतीचा असला तरी सुद्धा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। व्यवसाय वाढीच्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करता येतील आणि त्यात तुम्हाला यश देखील येईल, परंतु आर्थिक स्थिरता येण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहणं आवश्यक आहे। तुमच्या मनाजोग्या तुम्हाला दिवस या आठवड्यामध्ये व्यतीत करता येतील, परंतु आरोग्याच्या तक्रारींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये। पचनाचे आणि वाताचे विकार तुमचे वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधपणे वागावं। प्रवासामध्ये विशेषतः दक्षता घ्यावी। कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये, जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये सावधानता बाळगणं गरजेचं आहे। हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा। महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षतापूर्वक वागल्यास या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव तुमच्यावर होणार नाही। सिंह राशीच्या विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये सावधपणे वागावं। अनोळखी व्यक्तींसोबत वागत असताना विशेष दक्षता बाळगावी। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना सावध राहावं। गृहिणींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे। तुमच्या खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल आणि आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जास्तीत जास्त संयमानं वागणं गरजेचं आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अतिरिक्त कामाचा ताण वाढवणारा ठरू शकतो, त्यामुळे आरोग्याची दक्षता बाळगून तुम्ही महत्त्वाचे कामं करावीत। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा जरी असला तरी काही महत्त्वाची कामं तुम्हाला या आठवड्यामध्ये करता येतील। काही महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होईल। तुमच्या संततीशी निगडीत अडीअडचणी देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये सोडवता येणार आहेत। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी 29 मार्च रोजी येणाऱ्या अमावस्येच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये 3 वेळा कालभैरव अष्टकाचा पाठ करावा आणि घरामधील देवासमोर आणि उंबऱ्याच्या बाहेर धूप जाळावं आणि शनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि तेलाचा दिवा लावावा आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी आणि अडीअडचणी कमी होण्यासाठी प्रार्थना करावी। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। हा आठवडा तुम्हाला अनेक नवीन संधींचा लाभ देणारा ठरू शकतो, त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा जाईल। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल आणि त्यात तुम्हाला यश देखील संभवत। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत। आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला भाग्यकारक ग्रहमानाचा लाभ होणार आहे। यामध्ये तुम्हाला कौटुंबिक सौख्य, व्यावसायिक स्थिरता आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये, शेती, फॅशन इंडस्ट्री, फिटनेस इंडस्ट्री, कारखानदारी, भागीदारी व्यावसायिक या सर्वांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाणार आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील आणि पूर्वी निर्माण झालेल्या व्यावसायिक आणि नोकरीमधील अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं या आठवड्यात तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे। या आठवड्यामधील 23, 24, 25 आणि 26 मार्च हे 4 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे आहेत, भाग्यवृद्धिकारक आहेत। या 4 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत आणि त्याचा पाठपुरावा करावा। काही महत्त्वाकांक्षी योजना तुमच्या मनामध्ये असतील तर त्या दृष्टीने तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे। या 4 दिवसांमध्ये केलेला हा पाठपुरावा तुम्हाला भविष्यामध्ये उत्तम स्थिरता आणि लाभ देणारा ठरेल। त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। या आठवड्यामधील 27 आणि 28 मार्च हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे। आठवड्याच्या सुरुवातीच्या 4 दिवसांमध्ये लाभलेली ग्रहांची अनुकूलता तुम्हाला लाभ देणारे ठरेल, परंतु त्यानंतर येणारे 27 आणि 28 मार्च हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। त्यामुळे तुमच्या प्रगतीचा वेग थोडा मंदावण्याची शक्यता आहे। या 2 दिवसांमध्ये प्रसंगावधान राखावं। प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत आणि वादविवाद टाळावेत। त्यानंतर येणारे 29 मार्च हा दिवस तुमच्यासाठी
तुमच्यासाठी उत्तम लाभाचा आणि कौटुंबिक सौख्याचा आहे। कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला या दिवशी सोडवता येतील किंवा कुटुंबाला तुम्हाला उत्तम वेळ देता येईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा देखील करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होणार आहे। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात सर्वांचं सहकार्य प्राप्त होणार आहे। भागीदारी व्यावसायिक, कारखानदार, लोखंडाशी निगडीत व्यापार करणारी मंडळी, फॅशन इंडस्ट्री, रेडीमेड गारमेंटमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्तीसाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निश्चितपणे यश येईल। गृहिणींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाणार आहे। तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होणार आहे। ज्येष्ठ नागरिकांनी या आठवड्यामध्ये आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये। ज्येष्ठ नागरिकांना या आठवड्यामध्ये धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होता येईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे महत्त्वाचे निर्णय योग्य ठरवण्यासाठी हा आठवडा साथ देणारे आहे। संततीशी निगडीत आणि तुमच्या भवितव्याशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यात तुम्हाला यश येईल। 27 आणि 28 मार्च रोजी तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, याकडे दुर्लक्ष करू नये। गुरुवारी 27 मार्च रोजी येणाऱ्या प्रदोष आणि शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करावा। एक पांढरं वस्त्र, श्रीफळ आणि फुलं अर्पण करावीत आणि गरजूंना अन्नदान करावं। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला थोडं विरोधकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, परंतु हा विरोध तुम्ही उत्तम पद्धतीने हाताळू शकाल आणि हा विरोध मोडून काढू शकाल। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील। नवीन योजना राबवता येतील। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येणार आहेत। नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला या आठवड्यामध्ये करता येणार आहे। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे। ज्या नोकरदार मंडळींना परदेशामध्ये नोकरी करण्याची इच्छा, महत्त्वाकांक्षा आहे, अशा मंडळींनी या आठवड्यामध्ये प्रयत्न करावा, या दृष्टीने पाठपुरावा करावा। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला याचा लाभ होईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला उत्तम पद्धतीने सोडवता येतील। या आठवड्यातील सुरुवातीपासून 6 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत। शेवटचा 29 मार्च हा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। या 29 मार्च रोजी तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। आठवड्याच्या सुरुवातीपासून लाभलेली ग्रहांची अनुकूलता तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारी आणि तुमची कार्याची व्याप्ती वाढवणारी आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरणारे आहेत। व्यवसायामध्ये नवीन संधींचा या आठवड्यात लाभ होईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा जाईल। तुमच्या भवितव्याशी निगडीत तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, या दृष्टीने तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होणार आहे। महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा। हा आठवडा अनेक अर्थाने तुम्हाला लाभ देणारा ठरेल। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी निगडीत आणि संततीशी निगडीत निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यात यश येणार आहे। आरोग्याच्या तक्रारींकडे या आठवड्यात तुम्ही दुर्लक्ष करू नये, कारण 29 मार्च रोजी तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। उष्णता, वाताचे विकार या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे दक्षतापूर्वक वागावं। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण जाईल। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होणार आहे। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यात पाठपुरावा करता येईल। वडिलोपार्जित संपत्तीचे वाद या आठवड्यामध्ये तुम्हाला मिटवण्यात यश येणार आहे। त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। नवीन योजना राबवण्याचा जाईल। गुरुवारी 27 मार्च रोजी येणाऱ्या प्रदोष आणि शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करावा आणि गरजूंना अन्नदान करावं। 29 मार्च रोजी येणाऱ्या अमावस्येच्या तिन्ही सांजेच्या वेळेस शनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही 5 दिवे लावावेत आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे, भाग्यवृद्धिकारक आहे। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये एकही दिवस प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे हा आठवडा तुमचा आनंद आणि उत्साहामध्ये जाईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येतील। नवीन योजना राबवता येतील। वास्तु सौख्य, वाहन सौख्य आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी या आठवड्यात ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या सुप्त इच्छा तुम्हाला पूर्ण करता येतील। या आठवड्यामध्ये तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक अडीअडचणी सुटतील। पूर्वी निर्माण झालेल्या अडीअडचणीतून तुम्हाला बाहेर पडता येईल आणि व्यवसायाची घडी पुन्हा बसवता येईल। महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील। नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। त्यामुळे प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्ही योग्य पद्धतीने करावं, कारण गेल्या काही कालखंडानंतर तुम्हाला हा उत्तम लाभाचा आठवडा प्राप्त झालेला आहे। या प्रत्येक दिवसाचं तुम्ही योग्य नियोजन केल्यास तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम स्थिरता प्राप्त होईल।
आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने तुम्ही करावं। नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्ही या आठवड्यामध्ये करणं आवश्यक आहे। अधिकारी वर्गासाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल आणि सर्वांचं सहकार्य देखील प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये तुमच्यावर काही अनपेक्षितपणे मोठ्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे। या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल। तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल। कारखानदार, भागीदारी व्यावसायिक, भुसार मालाचे व्यापारी, शेती आणि शेतीशी निगडित व्यापार करणारे मंडळी, फॅशन इंडस्ट्री, फिटनेस इंडस्ट्री, टूर्स आणि ट्रॅव्हल्स मध्ये कार्य करणारे मंडळी, वाहनांशी निगडित कार्य करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। या आठवड्यामध्ये केलेली गुंतवणूक ही तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येणार आहे। कर्ज प्रकरणे मंजूर करणं, जुनी येणी वसूल करणं यासारखे महत्त्वाच्या कामांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला यश येणार आहे। हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यवृद्धिकारक आहे, त्यामुळे या आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्ही योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील। स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी किंवा परदेशामध्ये शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येणार आहेत। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। तुमच्या मनाजोगे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। महत्त्वाकांक्षा पूर्तीसाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होणार आहे। तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा तुम्हाला या आठवड्यामध्ये पूर्ण करता येतील। एखाद्या गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे। नवीन योजना राबवण्याचा जाणार आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला लाभ होईल। संततीशी निगडित आणि कुटुंबाशी निगडित निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुमची महत्त्वाची भूमिका या आठवड्यामध्ये असणार आहे। यामध्ये तुम्हाला निश्चितपणे यश येईल। गुरुवारी 27 मार्च रोजी येणाऱ्या प्रदोष आणि शिवरात्रीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि गरजूंना अन्नदान करावं। 29 मार्च रोजी येणाऱ्या अमावस्येच्या तिन्ही सांजेच्या वेळेस महादेवाच्या, कालभैरवाच्या आणि शनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी, अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी। धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे, कारण या आठवड्यातील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही। जरी या आठवड्यामध्ये काही अडीअडचणी निर्माण झाल्या, काही विरोधी परिस्थिती निर्माण झाली, तरी या प्रसंग परिस्थितीला तुम्ही उत्तम पद्धतीने हाताळू शकाल। या आठवड्यामध्ये धनुराशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढलेला असेल। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येणार आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला भावंडांचं सौख्य लाभेल, कौटुंबिक सौख्य लाभेल। कुटुंबाशी निगडित अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला या आठवड्यात यश येणार आहे। राहत्या घराशी निगडित असलेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येणार आहेत। नवीन वास्तू, नवीन वाहन विकत घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत। या आठवड्यामध्ये केलेला प्रयत्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणारा ठरेल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येणार आहे। हा आठवडा तुम्हाला अनेक अर्थाने लाभ देणारा ठरेल। कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। धनुराशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत। त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्ही विशेष प्रयत्न करावेत। कम्युनिटी मार्केट, शेअर्समध्ये किंवा जमिनीमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला लाभाची ठरण्याची शक्यता आहे। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं, व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं किंवा नियोजन करणं यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक कामांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा। अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल। कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेली ही वाढ तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरणार आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। नवीन योजना राबवण्याचा जाईल। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षांचा तुम्ही पाठपुरावा करावा। महत्त्वाकांक्षा पूर्तीसाठी तुम्ही प्रयत्न करावेत। उच्च शिक्षण घेणं, परदेशामध्ये शिक्षणासाठी आणि वास्तव्यासाठी जाणं यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अनेक नवीन संधींचा लाभ देणारा आहे। काही नवीन व्यवसाय किंवा गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न कराल। गुरुवारी 27 मार्च रोजी प्रदोष आणि शिवरात्रीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। 3 वेळा कालभैरवाष्टकाचा पाठ करावा आणि घरातील देवासमोर आणि उंबऱ्याच्या बाहेर धूप जाळावं।
मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये थोडे प्रयत्न करावे लागतील। काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, परंतु भविष्यात यामध्ये तुम्हाला निश्चितपणे यश येईल। मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण शनी ग्रहाचा मीन राशीमध्ये 29 मार्च रोजी प्रवेश होत आहे आणि तुमची 7.5 या आठवड्यात संपत आहे। त्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह या आठवड्यामध्ये वाढलेला असेल याची प्रचिती देखील तुम्हाला येईल। आत्मविश्वासाने तुम्ही निर्णय घेऊ शकाल। महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु तुमच्या खर्चाच्या प्रमाणात देखील वाढ होण्याची शक्यता आहे। आठवड्याच्या सुरुवातीचे 23 आणि 24 मार्च हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुम्हाला अनपेक्षितपणे काही खर्च वाढण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या तक्रारी देखील या 2 दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे। त्यानंतर येणारे 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत, महत्त्वपूर्ण निर्णयांचे जाणार आहेत, नवीन योजना राबवण्याचे जाणार आहेत। या आठवड्याची सुरुवात जरी तुमची थोडी संथपणे आणि सावधपणे करावी लागली तरी देखील इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला साथ देणारे ठरणार आहेत। अनेक नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे। ग्रहांची ही अनुकूलता प्राप्त झाली असली तरी देखील तुम्हाला प्रत्येक दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल, कारण काही फसव्या परिस्थिती या आठवड्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे। अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये आणि जमिनीशी निगडीत व्यवहार करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये दक्षतापूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे। महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत। लोखंडाशी निगडीत किंवा कुठल्याही धातूशी निगडीत कार्य करणारे मंडळी या आठवड्यामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत, परंतु त्यासाठी सावधानताही बाळगणं आवश्यक आहे। या आठवड्यात व्यवसायात मोठी वाढ होईल। तुमच्या व्यवसायाची, तुमच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे। सहकार्यांचं आणि वरिष्ठांचं सहकार्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे आणि तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्याचा आहे। तुम्हाला सर्वांचा मार्गदर्शन या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। गृहिणींसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साहाचा जाईल, आत्मविश्वासाचा जाईल। तुमच्या मनोइच्छित कामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांनी मात्र त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये। वाताचे आणि उष्णतेचे विकार वाढण्याची शक्यता आहे। खर्चाच्या प्रमाणामध्ये देखील मोठी वाढ होऊ शकते, त्यामुळे अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार करत असताना विशेष दक्षता बाळगावी। गुरुवारी 27 मार्च रोजी येणाऱ्या प्रदोष आणि शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करावा, गरजूंना अन्नदान करावं आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी। शनिवारी 29 मार्च रोजी येणाऱ्या अमावस्येच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जावं। तिथे हार, नारळ, टोपी, उपर्ण, पाव किलो पांढरे पेढे आणि 21 रुपये दक्षिणा अर्पण करावी। यातली कुठलीही वस्तू तुम्ही प्रसाद स्वरूपामध्ये देखील माघारी आणू नये। आणि शनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दर्शन घ्यावं। ज्या ठिकाणी शनी मारुती मंदिर एकत्र आहे अशा ठिकाणी जाऊन तुम्ही दर्शन घ्यावं। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करू शकाल। कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा आहे, परंतु आर्थिक गुंतवणूक करत असताना 25 आणि 26 मार्च हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुम्हाला आर्थिक निर्णय घेत असताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे, परंतु प्रत्येक दिवसाचं नियोजन तुम्हाला सावधपणे करावं लागेल। आर्थिक गुंतवणूक करत असताना दक्षता बाळगावी लागेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करत असताना विशेष काळजी घ्यावी लागेल। ग्रहांची अनुकूलता जरी तुम्हाला प्राप्त झालेली असली तरी देखील शनीच्या 7.5चा प्रभाव तुमच्यावर वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी विशेष दक्षतापूर्वक वागणं आवश्यक आहे। या आठवड्यामधील 23, 24, 27, 28 आणि 29 मार्च हे 5 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला एखादं काम पूर्ण करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील। तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे यश येईल। गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। गुरुवारी 27 मार्च रोजी येणाऱ्या प्रदोष आणि शिवरात्रीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि गरजूंना अन्नदान करावं। शनिवारी 29 मार्च रोजी येणाऱ्या अमावस्येच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही शनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि हनुमान चालीसेचा पाठ करावा आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी, अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी। मीन रास
मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा लाभदायक आहे. तुमच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार वाढवणारा हा आठवडा ठरू शकतो. या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील, नवीन योजना देखील राबवता येतील. परंतु प्रसंग परिस्थितीचं अवधान या आठवड्यामध्ये तुम्हाला राखावं लागेल, कारण कुठल्याही क्षणी तुम्हाला एखाद्या फसव्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. कुठल्याही व्यवहार करत असताना तुम्हाला दक्षता बाळगावी लागेल. अगदी तुमच्या सरावाच्या रोजच्या दिनचर्येमधील काही गोष्टींमध्ये देखील चूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा. या आठवड्याच्या सुरुवातीपासून निश्चितपणे तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे, परंतु काही फसव्या परिस्थितीला देखील तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरू शकतो, परंतु काही नवीन योजना तुम्हाला राबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न, घेतलेले कष्ट हे भविष्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरणार आहेत. कारखानदार, भागीदारी व्यावसायिक, कापड व्यावसायिक, फॅशन इंडस्ट्री, मसाले, तेल यामध्ये कार्य करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे. या आठवड्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना तुम्ही राबवू शकाल. हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेण्यासाठी साथ देणारा ठरू शकतो. या आठवड्यातील 27 आणि 28 मार्च हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगावी. आर्थिक निर्णय घेत असताना विशेष काळजी घ्यावी. कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये. या 2 दिवसांमध्ये चुकलेला निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. या आठवड्यातील 23, 24, 25, 26 आणि 29 मार्च हे 5 दिवस तुम्हाला अनुकूल ग्रहमानाचे आहेत, भाग्यवृद्धिकारक आहेत. या 5 दिवसांमध्ये तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागेल. काही मोठे अधिकारही तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. यातून काही आर्थिक लाभ जरी झाले नाहीत तरी देखील तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या या कार्यकुशलतेचा आणि तुमच्या गुणांचं नोंद होईल आणि तुमचं कौतुक होईल. या आठवड्यामध्ये सावधानतेनं निर्णय घेतल्यास तुम्हाला दूरगामी लाभाचं ग्रहमान प्राप्त होणार आहे. विद्यार्थी, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल. तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील. प्रवासाचे योग तुम्हाला संभवतात. तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे. गुरुवारी 27 मार्च रोजी येणाऱ्या प्रदोष आणि शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दुग्ध आणि जलाभिषेक करावा. एक श्रीफळ, पांढरं वस्त्र आणि 1 मूठ तांदूळ भगवंताला अर्पण करावी. शनिवारी 29 मार्च रोजी येणाऱ्या अमावस्येच्या तिन्ही सांजेच्या वेळेस घरामध्ये 3 वेळा कालभैरवाष्टकाचा पाठ करावा. घरामधील देवासमोर आणि उंबऱ्याच्या बाहेर धूप लावावं आणि शनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तिळाचा दिवा लावावा आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी, अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.